हॅलो गाइज, वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ। आज आहे संडे आणि संडे स्पेशल मी बनवतेय प्रॉन्स फ्राय आणि पुदिना राईस। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी ट्राय करून बघा। इकडे मी प्रॉन्स स्वच्छ वॉश करून घेतले, ह्याच्या आतमधला धागा काढून स्वच्छ क्लीन करून घेतले। तर आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकूया। त्या अगोदर मी लिंबू टाकणार आहे। लिंबूनी चांगलं हे चोळून घ्यायचं आहे। आता टाकूया हळद टाकूया। हळदही चांगली लावून घ्यायची अगोदर प्रॉन्सला। आणि आता आपण टाकूयात मसाले। तर मी टाकतीये 1 चमचा लाल तिखट, हे घरचंच लाल तिखट आहे। त्यानंतर कोल्हापुरी लाल तिखट, हे आम्ही घरीच बनवलंय। तिखट कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। आणि हे आहे गरम मसाला, थोडं कमी तिखटच बनवणार आहे मी। आणि मग लास्टला टाकूया मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं। आता याला मस्त मिक्स करून घेऊया। छान कोटिंग झाला पाहिजे मसाल्यांचं फिशला। आणि आता हे मिक्स करून झाल्यानंतर आपण टाकू ह्याच्यामध्ये 2 ते 3 छोटे चमचे बेसन पीठ। म्हणजे बेसन पीठने त्याला छान बाइंड येते। जास्त नाही, थोडंसंच टाकायचं। हे छान मिक्स करून घेऊयात, कोट करून घेऊयात ह्याला छान। हाताने मिक्स केल्यानंतर छान मस्त कोटिंग होते प्रॉन्सला मसाल्याची। ओके, तर आता हे मिक्स करून झालेले सगळे मसाले, तर आपण मॅरिनेशन साठी याला फ्रीज मध्ये ठेवूया 15 ते 20 मिनिट। आता 15 ते 20 मिनिटानंतर आपण बाहेर। प्रॉन्स फ्राय सोबत मी बनवते आज पुदिना राईस। तर तीही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते। तर पुदिना राईस बनवण्यासाठी मी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 10-12, त्यानंतर 3-4 मिरच्या घ्यायच्या, हिरव्या मिरच्या, आणि त्याचं वाटण करून घ्यायचं। तर आता कुकर छान टाकलाय, तेल टाकूया। तेलाऐवजी तूप पण टाकू शकता। तेल चांगलं तापलंय आपलं, तर आता आपण खडे मसाले टाकूया। 2 तेजपत्ता, लवंग, त्यानंतर 1 स्टार फूल आणि 2 इलायची घेते मी, हिरवी इलायची। आणि आता आपण टाकूया 1 कट केलेला कांदा। कायरवचं घ्यायचंय। सांगा काय बनवतोय? काय बनवतोय बेटा? मी ना रस्सा बनवतोय। रस्सा? कसला? बटाटा। ओके, व्हेरी गुड, बनव, छान टेस्टी। कायरोचं हॉटेल चालू आहे इथं, तो भाजी बनवतोय। इथं मी पाणी टाकलं थोडंसं। ओके, रेसिपी शूट करताना कायरो बोलला की माझं पण हॉटेल दाखवा, मग त्याचं थोडं दाखवलं। तर कांदा फ्राय झालेला आहे, हिरवी मिरची आणि लसूणची जी पेस्ट होती ती मी टाकलेली याच्यामध्ये, ती छान फ्राय होते। तोपर्यंत हा पुदिना घेतलाय मी अर्धी, म्हणजे मोठी वाटी 1 तेवढा घेतलेला आहे। तो स्वच्छ धुवून मी ग्राइंड करून घेणार आहे। मसाला छान फ्राय झालेला आहे, म्हणजे जे आपण हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण टाकलं होतं ते। तर आता मी याच्यामध्ये टाकते पुदिना, पूर्ण बारीक पेस्ट केली मी याची, मिक्सर मध्ये केलेलं आहे पुदिना। तो मस्त फ्राय करून घ्यायचा आपण तेलामध्ये। खूप छान टेस्टी होतो हा राईस, नक्की करून बघा पुदिना राईस। पुदिन्याची पेस्ट मी छान तेलामध्ये फ्राय करून घेतली। तर आता आपण पुदिना राईस बनवतोय, त्याच्यामुळे मला कलर चेंज नाही पाहिजे, मला ग्रीन कलरचाच पाहिजे।
म्हणून मी हळद लाल तिखट काहीच टाकणार नाही, फक्त गरम मसाला टाकणार आहे. हा महादेवचा गरम मसाला आहे, छान असतो. मी तरी हा वापरते, थोडासाच टाकणार आहे मी तो. आणि तो पण मी छान तेलामध्ये फ्राय करून घेते. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान फ्राय करून घेते. आणि मग ते फ्राय झाल्यानंतर मी त्याच्यावर व्हेजिटेबल्स टाकणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीने व्हेजिटेबल्स टाकू शकता त्याच्यामध्ये. ते टाकते मिक्स व्हेजिटेबल्स इथे. तर मसाले सगळे छान फ्राय झाले, पुदिना वगैरे. तर आता मी राईस टाकते याच्यामध्ये, जो आम्ही घरात नॉर्मल राईस यूज करतो तोच राईस घेतलाय. स्पेशल काही वेगळा बिर्याणी राईस वगैरे असं काही नाहीये, हाच घेतलाय. तर हा छान तेलामध्ये फ्राय करून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे. ते साईडला गरम झालेलं आहे पाणी. गॅस फास्ट करून मस्त फ्राय करून घ्यायचं. आता आपण याच्यामध्ये टाकूया गरम पाणी. 2 वाटीला मी 4 वाटी गरम पाणी घेतलंय. 2 वाटी तांदूळ घेतल्यावर 4 वाटी गरम पाणी मी याच्यामध्ये टाकलंय. एकदा मिक्स करून घेऊयात आणि चवीनुसार मीठ टाकूयात. तर लास्टला याच्यामध्ये टाकायचंय 1 चमचा तूप. तुपाने मस्त छान टेस्ट येते. शिट्ट्या झाल्यानंतरही तूप टाकू शकतो, पण मी फोडणीलाच म्हणजे आत्ताच टाकते कुकर लावायच्या अगोदर. तर एकदा मिक्स करून घेते मी हे छान. आणि मग ह्याचं झाकण लावून याला आपण 4 ते 5 शिट्ट्या घेऊयात. त्यानंतर आपला पुलाव रेडी असेल. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत पुदिना राईसच्या. तोपर्यंत आपलं प्रॉन्स पण मॅरिनेट झाले. तर आपण प्रॉन्स फ्रायची तयारी करूया. मस्त दिसत आहेत प्रॉन्स. तर हा मी बारीक रवा घेतलाय प्रॉन्सच्या कोटिंगसाठी. बंद कर. तर तवा गरम व्हायला ठेवलाय. हा मी बारीक रवा घेतलेला आहे प्रॉन्स फ्रायसाठी. त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेऊया. ऑलरेडी आपण टाकलंय मीठ. आणि थोडंसं तिखट कोटिंगसाठी, बस. हे मिक्स करूया छान, लाल तिखट आणि मीठ. ओके, आता प्रॉन्स घेऊया. प्रॉन्स मस्त कोट करून घ्यायचे रव्यामध्ये. बारीक रवा घेतलेला आहे मी, छान कोटिंग करून घेऊया. सगळे प्रॉन्स मी असे कोट करून घेतलेत. आता फ्राय करण्यासाठी रेडी आहेत आपले प्रॉन्स. छान गरम झालाय, त्याच्यात तेल टाकूया. तवा घेतला की छान प्रॉन्स मस्त फ्राय होतात त्याच्यामध्ये. तेल छान गरम झालाय. आपण प्रॉन्स टाकूया त्याच्यामध्ये. प्रॉन्स टाकलेत मी. तर त्याला झाकण ठेवून 5-5 मिनिटं फ्राय करून घेऊयात. एक साईडनी फ्राय करून घेऊन त्यानंतर पलटी करून दुसऱ्या साईडून पण फ्राय करून घेऊया. प्रॉन्स एक साईडने फ्राय झाले तर साईड चेंज करून पण फ्राय करून घेऊया. झाकण ठेवून जर आपण फ्राय केले ना तर पटकन शिजतात, म्हणजे ते सॉफ्ट होतात एकदम झाकण ठेवून केल्यानंतर. आता हे फ्राय झालेले प्रॉन्स आपण काढून घेऊयात. आता मी बाकीचे प्रॉन्स पण टाकते फ्राय करण्यासाठी. प्रॉन्स संडे स्पेशल प्रॉन्स.
प्रॉन्स आपले मस्त फ्राय झाले, दोन्ही साईडून मी मस्त फ्राय करून घेतले. झाकण ठेवून फ्राय केले ना की छान पटकन सॉफ्ट होतात ते. अजून एक 2 मिनिटं फक्त याला ठेवूयात, थोडे वरचं कोटिंग जे आहे ते क्रिस्पी होण्यासाठी. तर आपले बाहेरून क्रिस्पी आतून एकदम सॉफ्ट प्रॉन्स रेडी आहेत. तर आपण कुणाला देऊया टेस्टला की कसे झाले, तो सांगेल आपल्याला. कसे झालेत कुणाल, टेस्ट करून बघ. खूप सॉफ्ट आणि टेस्टी, मस्त. चपाती का बनवते आज? अरे काय राईस खाणार नाही ना, मग त्याला ओके. चपाती आणि प्रॉन्स चालेल, त्याला राईस नाही आवडत, त्याला तो चपाती राईस आवडते. कशीच खातो तो राईस. ओके ठीक आहे. तर आपले प्रॉन्स पण रेडी आहे, पुदिना राईस पण रेडी आहे. तर आपण प्लेटिंग करून घेऊयात. वाव, खूप छान होतो हा पुदिना राईस, नक्की करून बघा तुम्ही. कलरही खूप छान नॅचरल कलर आलाय याला. तर आपलं प्लेटिंग असं काही दिसतंय, प्रॉन्स फ्राय आणि पुदिना राईस. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी झाली होती. तुम्ही वेळात वेळ काढून आमचा व्हिडिओ बघितला त्यासाठी थँक्यू. बाय.